नमस्कार बोला. काका. हा नमस्कार. बोला बोला बोला. खूप छान वाटलं आज. मस्त हा. खूपच सुंदर झालं आजचं. हो हो आता हो तुमच्या महाराज. सोबत राहून तो आत्मा कसा आहे तो बघायचा आम्हाला, पण ब्रह्म बघायचंय. हो मग आता तुम्ही ती धारणा करा बघता. म्हणजे पाहायचे जे डोळे असतात ना त्याच्या त्या डोळ्यामध्ये डोळे सुद्धा चार प्रकारचे डोळे असतात. एक जो आहे तो स्थूल दृष्टीने म्हणजे आपल्या चर्मचक्षुने आपण जे पाहतो ते जे जसं दिसतं ते आपण खरं मानतो. मनचक्षुने बघितलं तर आपण आणखीन सूक्ष्म जातो की त्यात अणुरेणू काय आहेत. बुद्धी म्हणजे प्रज्ञाचक्षुने पाहिलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन काय हे आपल्याला दिसायला लागतं. पण आत्मचक्षुने जेव्हा पाहू तेव्हा त्याच दृश्यामध्ये तुम्हाला परमात्मा. तर ते आत्मचक्षु आपल्याला निर्माण कसे व्हावेत हा विषय. तर ते आत्मचक्षु जे आहेत हे आत्मस्थितीशी एकरूप होण्यानेच आत्मचक्षु प्राप्त होतात. आणि ती आत्मतत्वाशी एकरूपता केव्हा प्राप्त होते, ज्यावेळेस मनुष्य संपूर्ण निरंकारी विदेही अवस्थेमध्ये गेलेला आहे, त्याचा जीवभाव शून्यवत झालेला आहे, तेव्हा तो आत्मस्थितीमध्ये जाईल. आणि त्या आत्मस्थितीमध्ये त्याला ती परमेश्वर सर्वत्र आहे दिसेल. आणि असा अनुभव निश्चितच त्याच साधनेने प्रत्येकाला येईल. आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी बोला. स्वामी समर्थ. काका हा बोला बोला. हा आशीर्वाद आहे. वेदाताई. हा मला आज असं कळलं, मी थोडक्यात हा. सांगते. हा अबाउट टर्न संसाराकडे बघत असतो, आता हा. अबाउट टर्न करायचं आहे जरा खरंय. परमात्म्याकडे कसं आहे. हा आणि त्याच्यासाठी ते अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास हे म्हणजे बरोबर 12व्या अध्यायात जसं सांगितलं आहे, बरोबर तर आहे. अभ्यास योगेन ततो, त्याशिवाय ते दिसणार नाही. हा तुम्ही जल सांगितलं, जलप्रवाह आता हा सांगितलं, हा. मातीचा एक- घट सांगितला, हो त्याप्रमाणे ज्योतीचं एक उदाहरण दिलं. हो आणि त्याचप्रमाणे शंकर भगवानांसाठी समदृष्टी सगळ्या हो आहेत. हे जर पाहिलं आणि अभ्यास केला आणि तर शेवटी म्हणायचं इदम नाही, इदम न मम म्हणायचं इदम शेवटी. न मम. हा म्हणजे त्यात इदम न मम म्हणजे ममत्वाचा त्याग आहे. इदम न म्हणजे बरोबर. हे माझं, फक्त हे माझं नाही हा. असं नाही, तर मी सुद्धा माझा नाहीये, तर मी नावाची वस्तूच नाहीये. म्हणून त्या इदम न मम म्हणताना अहम ममत्वाचा त्याग आहे. तर त्या अहम म्हणजे हे ममत्वाचा त्याग. सगळं हा फक्त मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. त्या परमेश्वराला एवढंच म्हणायचंय की माझ्याकडे जर अहंकार शेष जर राहिला असेल थोडा बहुत, किंवा कुठेतरी ममत्व राहिला असेल, तर हा अहंकार आणि हे ममत्व हे तुला अर्पण करतो. आणि हा. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की मी जो आहे हा मी तुझा आहे म्हणून मी आहे, तुझा बरोबर. असण्याकरता मी आहे. आणि तू जे आहेस तू माझा आहेस म्हणून तू आहेस. म्हणून मी आणि तू पणाची बोळवण जेव्हा होते त्यावेळेस परमेश्वर आणि भक्त हे एकरूप होतात. म्हणूनच त्यांना भक्त असं म्हणतात, नाहीतर ते विभक्त असतात. असं आहे. हा छान चांगलं आहे. वा, वा. उत्तम आहे. चिंतन करा. खूप नमस्कार. आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी बोला. काका स्वामी श्री स्वामी समर्थ काका. हा बोला 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 बोला. हा काका संजय बोलतोय. संजय बोला 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 संजय. काका पाणी उत्तम लागलं बोरिंगला. बोरिंग सुरू केली आज. पाणी बरोबर. उत्तम लागलं आपल्या. चला छान झालं. आणि म्हणजे आज शुद्ध पाण्यावर बोललो तर पाणी लागलं तुम्हाला. छान झालं. हो 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 तेच म्हणलं, कसा विलक्षण योग आहे हा. छान छान. आणि उत्तम. सगळ्यात महत्वाचं मला म्हणजे मागच्या आठवड्यात मी तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याच्यावरती उत्तम म्हणजे चांगला प्रवाह सुरू झालेला आहे त्या मार्गावरती. बरोबर आहे. तुमचा बरोबर. आशीर्वाद राहिला तर उत्तरोत्तर त्याच्यावर प्रगती होणार होईल. होणार तेच होणार. मला खूप चांगलं वाटतं. खूप होणार. अगदी चांगली प्रगती होणार. नेहमी सकारात्मक भूमिका घ्या. आणि सर्वत्व परमात्मा आहे. आणि जे काही व्यवस्था आहे त्याची आहे, जे काही व्यवस्थापन आहे त्याचं आहे. आणि मी त्या व्यवस्थापनेमध्ये आणि व्यवस्थेमधला एक भाग आहे. मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण करायची आहे. बाकी कुठलीच कुरकुर करायची नाही. मला अमुक हवं आणि अमुक नको ही भूमिका जर सोडली तर शेष राहतो तो परमात्मा. बस. खूप असते. स्वामी कृपा. स्वामी. हा बोला. स्वामी हा समर्थ बोला महाराज की. सत्येंद्र बोला. हा छान. हो. बोला काका बोला. आजच्या जे काही संकल्पना होत्या, उपादान कारण निमित्त कारण, हे सगळं दत्त महात्म्यामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. आहे ना आहे ना. प्रश्नच नाही. अहो ते एकच आहे सगळं. हा. तर महात्म्यामध्ये सुद्धा निमित्त आणि उपादान का म्हटलंय त्याला, कारण माणसं भिन्नतेने पाहतात म्हणून. अभिन्नत्व का म्हटलंय, कारण त्यांना ते भेददृष्टीने पाहतात, भेदाने पाहतात ना. निमित्त म्हणजे कुंभाराला आणि मातीला भेदाने पाहतात की नाही.
कुंभारी माती होऊ शकत नाही आणि माती कुंभार होऊ शकत नाही. पण हो. मडक्यामध्ये कुंभार पण दिसतो आणि माती पण दिसते. म्हणजे मी त्या फक्त- ठिकाणी निमित्त उपादान कारण म्हणजे हा. हे दोन्ही कारण एकत्र जिथे होतात तो हो. परमात्मा आहे. म्हणजे तोच या प्रत्येक वस्तुमात्रामध्ये जीवमात्रामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. जे दिसतं ते नसतं आणि म्हणून माणसं जग फसतं. तर त्या दिसण्यामध्ये काय आहे हे पाहिलं की निमित्त आणि उपादान कारण एकत्र होईल. तिथे खाली अर्थ दिलेले असतात पण शब्दशः अर्थ म्हणजे तो लागत नाही, तो आता समजला. छान, असं झालं. उत्तम आहे. महाराजांची कृपा अखंड राहो बस. कोण आहे? बोला. हो, आशीर्वाद आहे, आशीर्वाद. बोला बोला, अभय बोला, अभय बोला, कोण आहे? अभय कुलकर्णी बोला. नमस्कार. आशीर्वाद आहे. हा हे सगळं ऐकताना बरेचसे प्रश्न तयार होतात. बऱ्याचशा छान. प्रश्नांचं उत्तर आपोआप मिळतं. छान, उत्तम. काका हे हा. हे ऐकताना तुमच्याकडून अमृत वचन ऐकताना लक्षात असं येतं. हा. मग ही सृष्टीची किंवा परमेश्वराने निर्माण तरी का केलं आपल्याला सगळ्यांना? का केलं? आत्मा, परमात्मा, माया, आवरण, मी, तू, द्वैत भाव हा. हे तरी कशाला म्हणजे का बरं? हा एक प्रश्न माझ्या डोक्यात आला. नाही, परमेश्वराने द्वैतभाव निर्माणच केला नाही. द्वैतभाव आपण निर्माण केला. अरे ते हा, द्वैतभावाची निर्मिती परमेश्वर कधीच करत नाही. तो अद्वैत स्थितीमध्ये आहे आणि तो अद्वैत दृष्टीनेच पाहत असतो. म्हणून तर तो सांगतो ना की सगळं काही मी आहे. त्याच्यामुळे त्याच्यात द्वैतभाव नाहीये. पण माझी जी दृष्टी आहे त्याच्यात द्वैतभाव आहे. मी असं म्हणतो की मी वेगळा आहे, हा वेगळा आहे. मी श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे. असं भगवंत नाही म्हणत. भगवंताने श्रेष्ठ कनिष्ठ तयारच केले नाहीत. तर श्रेष्ठ कनिष्ठ आपण तयार केले आणि त्याच्यानुसार आपला व्यवहार आपण ठेवला. त्यामुळे ती श्रेष्ठता कोणी उंच असेल, कोणी ठेंगणा असेल, पण दोन्हीमध्ये परमात्मा एकच आहे ना, ही दृष्टी असेल ती अद्वैत दृष्टी झाली. पण तो परमात्म्याचं विस्मरण झालं आणि केवळ उंच आणि खाली एवढंच पाहत गेला तर ती द्वैत दृष्टी झाली. म्हणून त्या ठिकाणी बाह्य प्रकृतीमधल्या भेदामध्ये एक अभेद्य परमात्मा एकच आहे. त्यात काही भेद नाही. जर तुम्ही ह्यांनी जसे कुंभाराने वेगवेगळ्या प्रकारचे घट बनवले, काही उंच आहेत, काही मोठे आहेत, काही लहान आहेत, त्या सर्वांमध्ये एकच माती आहे. ही जेव्हा तुमची दृष्टी झाली तर तुमच्या दृष्टीतला भेद गेला. बाकी ठीक आहे, उपयोगाकरता मोठं भांड पाहिजे तर मोठं घेऊन जा, लहान पाहिजे तर लहान घेऊन जा, पण हे नक्की लक्षात ठेवा की माती एकच आहे. तसं या सर्व जगामध्ये प्राणी मात्र, जीव मात्र हे भिन्न भिन्न जरी बाहेर दिसत असले तरी केवळ बाहेर बघू नका, आतही बघा. दोन्हीची दृष्टी एकत्र ठेवा. बाहेर बघण्याचं कारण काय की त्याच्याकडून काय काम करून घ्यायचंय आपल्याला, त्याचा स्वभावाच्या नुसार कार्य करून घ्यायचंय. पण स्वरूपामध्ये अभेद्यता पाहिजे. दोन गोष्टी आहेत, एक स्वरूप आणि एक स्वभाव आहे. स्वरूप जो आहे ते परमात्मा आहे आणि स्वभाव ही प्रकृती आहे. भेद जे आहे प्रकृतीमध्ये आहे आणि अभेद्य तत्व परमात्म्यामध्ये. तर त्या अभेद्य तत्वासहित जेव्हा तुम्ही वस्तूला पाहाल त्यावेळेस तुमच्यामध्ये अद्वैत दृष्टी येईल आणि ती अद्वैत दृष्टी परमात्म्याने तुम्हाला दिलेली आहे. अहो, माणसामध्ये एवढं ज्ञान स्वीकार करण्याची क्षमता तरी कोणी दिली आहे? त्यानेच दिलेली. त्या परमात्म्यानेच तुम्हाला शक्ती दिली आहे. तेव्हा परमात्म्याने हा कुठलाच भेद निर्माण केलाय असा समज ठेवू नका. तर परमात्म्याने अभेद्य असलेलीच गोष्ट दिलेली आहे. भेद आमच्या अज्ञानामुळे आम्ही पाहिलेला आहे. तर ते अज्ञान एकदा दूर झालं की आम्हाला परमात्मा सर्वत्र एकच कसा आहे हे आपल्याला समजायला लागेल आणि त्याच्याकरताच हे सर्व ज्ञान देण्याचा प्रयत्न आहे. आलं लक्षात. स्वामींची कृपा अखंड. हा बोला अशोकजी, बोला अशोकजी. हो, खूप काका आज खूप परमात्म्याचं खूप छान असं हा. दर्शन झालं आणि हो. खूप खूप सुंदर वर्णन आज ऐकायला मिळालं ऐकायला आणि मिळालं. हा तेच. त्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअरी झाल्या. हो हो आणि एक गोष्ट तुम्ही जशी सांगितली की हा. दुसऱ्याची वाईट वृत्ती असेल तर त्याची निंदा करू नये. हो पण आपण व्यवस्थापनामध्ये कधी कधी करतो, कारण हो. त्याच्या वृत्तीची निंदा करतो, परमेश्वराची निंदा करत नाही त्या ठिकाणी. हा. तर त्या ठिकाणी सुद्धा भूमिका काय त्याची पाहिजे? जी वाईट वृत्ती असते हा, कोणाची तर त्या म्हणजे वृत्तीची आपण त्या म्हणजे निंदा करतो. म्हणण्यापेक्षा पण ते- त्याचं कल्याण व्हावं ही भूमिका. कल्याण, हा, त्याचं कल्याण त्याच्यामध्ये आपल्या कल्याण होण्याच्या आपण जेव्हा त्याला भूमिकेतून रागवतो, आता वडील सुद्धा रागवतात मुलाला, आता कल्याण हो. होण्याकरता रागवतात. आई सुद्धा कल्याण. रागवते मुलाला. तर कल्याणाची भूमिका घेतली तर तुम्ही त्याचा जो मुख्य मुद्दा आहे तो सोडलेला नाहीये. म्हणजे रागवणं असं, आता महाराजही खूप रागवायचे ना,
अगदी काठी फेकून मारायचे. पण त्या रागवण्यामध्ये सुद्धा वात्सल्य असायचं ना. आणि ज्यांना हे कळालं ना, तर जसं आपले के. देशपांडे, तर त्यांनी त्यांची काठी आणि दगड सुद्धा आज देवघरात ठेवलेला आहे. ते म्हणतात हेही पूजनीय वस्तू आहेत. वास्तविक एखाद्या मनुष्याला जर कोणी दगड मारला तर त्याची कोणी पूजा करेल का? पण त्या भक्तालाही कळतं की परमेश्वर जो आहे ना, त्याच्या अंतःकरणात ती आईच आहे. त्यामुळे त्या आईचं हृदय आणि त्या परमेश्वर हृदयात काही फरक नाहीये, असं ते ज्या भक्ताला कळलं तोच खरा भक्त. आणि तशी ती भूमिका आपली आणि आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वांच्या व्यवहारामध्ये असली पाहिजे, की हा तात्पुरता राग असतो, परंतु खऱ्या अर्थाने कल्याणाचीच भूमिका असते आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या परमेश्वरालाच आपण पाहत असतो. तर ती दृष्टी नेहमी असावी असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. खूप छान. खूप छान. स्वामींची कृपा आहे. बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. हा, ऐकलं का आजचा? हो हो, खूप छान बोल. ऐकताय आणि हा, हा. आवडते पण. हा ज्ञानाने आणि सत्संगाने जेव्हा माणूस असं जाणून घेतो की बाबा परमेश्वर सगळीकडे आहे, बरोबर आहे. हा आणि मग त्याला एवढं पुरेसं आहे का की त्याचा आता जन्म मृत्यू नकोय आता आम्हाला पुन्हा. हा हा नाही, पण जन्म मृत्यू हे बघा, आपल्याला नको आहे का पाहिजे याच्यापेक्षा आपली ती स्थिती झाली आहे की नाही महत्वाचं आहे. कारण ते ठरवणारा आपण नाहीच आहे, ठरवणारा परमात्मा आहे. आपण फक्त एक म्हणू शकतो, आपण एक म्हणू शकतो की मी तुझा बघतो, मला तुझी अखंड आठवण होऊ दे आणि मला इतर जी काही प्रपंचामध्ये जी आसक्ती आहे त्याचा माझा नाश होऊ दे, ही प्रार्थना करू शकतो. आणि नुसतीच प्रार्थना नाही तर तसा प्रयत्नही करू शकतो माणूस. आणि एकदा तो त्या पदाला गेला की जन्म मृत्यू त्याचा सुटला असतो. आणि तो कोण जन्म मृत्यू पासून सुटतो याचं वर्णन आपण आता पाहिलंच आहे. हो, आपल्या समोर तो आदर्श आहे. त्यामुळे त्या आदर्शाला समोर ठेवून परमेश्वराला असं म्हणू नका की मला या जन्म मृत्यूतून सोडवा. परमेश्वराला असं म्हणा की मला तुझे अखंड प्रेम, अखंड भक्ती हे आणि अखंड तुझं स्मरण मला राहावं आणि माझी सगळी आसक्ती तुटावी. एकदा परमेश्वर म्हणतो अरे ह्याच्याकरता तुम्ही बसलो हे देण्याकरता, आणि ती हो. तुटली ना की तो जन्म मृत्यू चक्रातून सुटलाच. पुन्हा तुम्हाला सोडव असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आणि आपण तसं म्हणायची आवश्यकता नाही आहे, कारण न्यायबुद्धी तिथे आहे. श्री स्वामी समर्थ. तेव्हा ते न्याय मिळतोच. हा दादा, हा, बोला 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 आधी बोला. आता तुम्ही सांगितलं हा. की कोणाला आम्ही रागवलो तर त्याच्या कल्याणासाठी रागवतो, ठीक आहे. पण मला कोणी रागवलं तर मला फार राग येतो आणि त्यावेळेस मला भगवंत दिसत नाही आणि मग नंतर खूप वेळ विचार केल्यानंतर वाटतं की नाही चांगल्यासाठी केलंय. याचं पण कारण आहे ना, याचं कारण समजून घ्या. ज्यावेळेस आपल्याला रागवतं ना तेव्हा आपली परीक्षा असते, आपण अहंकारी आहोत का नाहीये ते, आपल्यामध्ये तो जीव भाव आहे का नाही. परमेश्वरच परीक्षा घेतो ना, किंवा तू तर दुसऱ्याचं कल्याण करण्याकरता काम केलं, बरोबर आहे, पण तुझी काय स्थिती आहे हे तर समजून घे. मग हे समजण्याकरता पुढचा प्रसंग आहे की तुम्हाला कोणीतरी रागवतं. पण तुम्हाला रागवल्यावर तुम्ही जर निरंकारी स्थिती असेल तुमची, तुमची त्या ठिकाणी जर अशी स्थिती असेल की ज्याच्यामध्ये समोरची जी व्यक्ती आहे ती माझ्या कल्याणाकरताच ती रागवते असं समजून घेण्याची तुमची जर प्रगल्भ स्थिती असेल, उच्च स्थिती असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी क्रोध येणार नाही. आणि तशी जर नसेल तर परीक्षा झाली तुमची. तुम्हाला पुन्हा एकदा क्रोध जर आला, क्रोधाने क्रोध जर वाढला, तर याचा अर्थ आपल्यामध्ये क्रोध आहे अजून शिल्लक, अजून आपल्यामध्ये अहंकार आहे. नाही, मला राग येतो. मग नंतर मग मी म्हणते की मला क्षमाभाव ठेवायला पाहिजे आणि क्षमा करून मग मी त्यांच्यात पण परमात्मा पाहते आणि नॉर्मल होऊन जाते. हा, पण त्याला काही हरकत नाही ना. म्हणजे एवढं तरी नंतर होत आहे हेही उत्तमच आहे. आता हळूहळू तत्क्षणी होईल, तत्क्षणी होणं आवश्यक आहे, बाकी काही नाही आहे की नाही. फार छान झाला आज. पिटारा भेटला आम्हाला. इतकी गोष्ट भेटली वा की वा, चला, छान. लिहिता पण मला माझे पॉइंट सुटत होते. नाही, पुन्हा एकदा ऐका ना, ऐकून पुन्हा लिहा, काही प्रश्न नाही. श्री आणि स्वामी. आणि मुख्य म्हणजे माझा लिहिलेला ग्रंथ याच्यावर मी शेवटी देणार आहे, याच्यावर म्हणजे आपल्या याच्यावर साईटवर टाकणार आहे. जवळजवळ 300-350 पेजेसचा कठोपनिषदाचा माझा हस्तलिखित ग्रंथ मिळेल तो. फार छान. आशीर्वाद आहे स्वामी. फार दुर्मिळ भेटतंय आम्हाला. हो, महाराजांची कृपा आहे सगळी. आशीर्वाद. ते अंजू मारवाडी कोण आहे? अंजू. नमस्कार. हा हा, छान. ऐकलं का तुम्ही? हा, छान छान, खूप आनंद आहे. महाराजांची कृपा आहे, खूप आशीर्वाद आहे तुम्हाला.
हा, ऐकत जा, असं चांगलं श्रवण करा, खूप आनंद आहे नमस्कार. त्यात. हा, चालेल. नमस्कार काका. नमस्कार. हा, बोला. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, देशपांडे. हा, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? सगळे बरे आहेत? छान आहे, उत्तम छान. हा, आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद महाराजांची, खूप आपली कृपा, कृपा. खूप कृपा आहे महाराजांची. आपली कृपा आहे. हो, आहे. हो. हा, हो. सगळे आनंदी राहा. हो. हा, नमस्कार देशपांडे. हा, खूप छान, खूप आनंद आहे, महाराजांची खूप कृपा आहे. नमस्कार काका. हो, नमस्कार. बोला बोला बोला. अत्रे, डॉक्टर अत्रे बोलतोय. हा, डॉक्टर अत्रे बोला. डॉक्टर अत्रे बोला. काही नाही, फार सुरेख झालं, आनंद वाटला. हा हा, तेच म्हटलं. आणि हा, आणि बोला. सगळ्यांच्या शंका कुशंकामधनं अजून ज्ञान होत मिळत राहतं. ते निमित्त हे- असतं ते. हा, ते काय, ते महाराज निमित्त करतात की अजून लोकांना बोलवून काहीतरी सांग म्हणून, पण ते हो. सांगण्याकरता शंका आणि जिज्ञासा हे निमित्त असतं त्यांच्या माध्यमातून, ते हो, हो, महाराजच करत असतात. ते शंका सुद्धा जे निर्माण करायचं काम महाराजच करतात. काय किती किती खूप मला बरं किती वाटलं. कळालंय, मुख्य एक लक्षात घ्या की मला सुद्धा काही कळालंय की नाही कळालंय हे पाहण्याकरता महाराज जे आहेत ते माझी परीक्षा घेत असतात. नाही तो आनंद येतो आणि त्याच्यातही आनंद बरं आहे. खरं आहे. बरं खूप वाटलं, आनंद खूप आहे. वाटलं. आनंद आहे. तुमच्यासारखे श्रोते आहेत म्हणून माझा उत्साह वाढतो खूप, हे लक्षात घ्या अगदी. कारण आता तुम्ही तेवढे जिज्ञासू आहात, अभ्यासक आहात, व्यासंगी आहात, आणि तसेच श्रोते असले की मग आमचा उत्साह दुप्पट होतो अगदी, आणि खूप आनंद मिळतो. महाराजांची कृपा आहे, खूप कृपा आहे. छान. श्री स्वामी समर्थ. आणि सगळे बरे आहेत, कोरोनात हा. सगळे उठलेले हा. आहेत. छान झाले ना, तब्येती सगळ्यांच्या चांगल्या आहेत. स्वामींची सगळे कृपाच आपाप- आहे की हो घरात महाराज. हो. घरातल्या घरात सगळे बरे झाले, हे फार महत्वाचं आहे. हो. कारण लोकांचं आणि माझ्या पेशंटचं, मी 50-60 पेशंट जवळजवळ आता पॉझिटिव्ह पाहिलेले आहेत एवढ्या दवाखान्यात. हो का? अरे बापरे. आणि आणि मग लोकांचे पुढे किती हाल होतात. नाही नाही, भयंकर. हॉस्पिटल म्हणजे एक दुसरा नरकाचं स्थान आहे खरं. हो. काय त्या स्वामींचं- नरकात जाऊन पुन्हा एकदा इकडे परत येणं ते हो, खूप हो. अवघड आहे. पण ही स्वामींची कृपा आहे सगळी. स्वामींच्या कृपेने सगळे बरे झालेले आहेत. छान सगळे झालं. अहो, व्यवस्थित- महाराजांचा तिथे निवास आहे तुमच्याकडे. हो, हो, हो. तुमच्याकडे महाराजांचा निवास झालेला आहे. आहे, हो, आणि- हो, हो. नक्की, आणि नक्की. आणि ते जे आहे ना, परमनंट तिथे स्टॅम्पिंग झालेलं आहे तिथे. हो, काय? हो. नक्की, नक्की. तुमच्याकडे महाराजांचा नेहमी अखंड निवास आहे. आता मी पुण्याला येईल तेव्हा तुमच्याकडे नक्की येईन. नाही. चालेल. स्वामी कृपा. गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. हा, बोला, अजून बोला. काका बोला. मनापासून नमस्कार. हा, आशीर्वाद आहे बेटा. हा, खूप आशीर्वाद. कल्याण, हो. सदा कल्याण, सदा फार कल्याण. सुंदर झालं प्रबोधन काका आजचं. फार सुंदर. हो. महाराजांची सुरुवात- कृपा आहे. हा. सुरुवातीच्या श्लोकांमध्ये जे विवरण आलंय काका की हो, मनुष्य हो. जीवनाचा उद्देश जो आहे हा भोगप्राप्तीसाठी नाही तर भगवंत प्राप्तीसाठी आहे. बस तर- तेच आहे, तोच विषय आहे. बाकी काय, तोच महत्वाचा विषय आहे. आणि तोच मनुष्य जीवन का उद्देश मध्ये तोच सांगितलाय. त्याच्यावर तूच पूर्ण लिखाण केलेस, चांगलं झालंय. छान. त्याच्यामुळे ते आकलन, तेवढं तू लिखाण केल्यामुळे आकलन आणखीन दिशा मिळते आकलन व्हायला. उत्तम आहे. हो. छान. महाराजांनी सगळं करवून घेतलंय काका ते, आणि कृपा ते आहे. चिंतन आज त्याला पुन्हा उजाळा मिळाला. हो हो. एक अजून तुम्ही खूप सुंदर सांगितलं काका की दिसणारा तो जीवात्मा आणि असणारा परमात्मा आहे. हो हो हो, हो. छान छान. सर्व कृपा काही आहे. आतच आहे. महाराजांची कृपा करणार आहोत. कृपा आहे. काका आज आई पण आहे काका. हो, चला, खूप आशीर्वाद आहे. हा, छान आहात ना तुम्ही? चांगले राहा. हो हो. हो, कृपा आहे. कृपा आहे बरं, स्वामींची कृपा. हा, बोला डॉक्टर, बोला. डॉक्टर बोला. नाही नमस्कार. झाले. नमस्कार. बोला बोला. हा, ऐकलं का आजचं प्रवचन? हो. हा. म्हणून त्या नचिकेत्याचे प्रश्न आणि यमाने किती विविध पद्धतीने त्याचं उत्तर दिलंय. उत्तर देताना किती उदाहरणं, किती दृष्टांत दिलेत. तो परमेश्वर कसा आहे सांगताना सुद्धा त्यांनी किती प्रकारचे उदाहरणं आणि दृष्टांत दिलेत की ज्या दृष्टांताच्या माध्यमातून ते शेवटी पुन्हा सांगत असतात की तू जे काही विचारलेला परमात्मा आहे ना, तो हा असा आहे. तू जो म्हणजे हे वाक्य ते सगळ्या शेवटी नेहमी सांगत असतात. तेव्हा त्याचा अर्थच असा आहे की परमेश्वर जे आहे, हा परमेश्वर सर्वत्र सर्वव्याप्त आहे, पण तो विशेषही आणि अविशेषही आहे. विशेषत्वामध्ये सुद्धा तो दिसतो आणि अविशेषत्वामध्ये सुद्धा दिसतो. असं आहे सगळं. छान. बोला, विचारा. ते
असं हॉस्पिटलमध्ये म्हणजे थोडं नरकासारखं म्हणजे आम्हाला पण कधी कधी वाटतं की शिक्षा द्यायचं स्थान आहे की काय. नाही नाही, मी तर तुमच्या आमची हॉस्पिटल बोललो नाही, आता जे बोललो ना आमची हॉस्पिटल. भूमिका नाही नाही, काय माहितीये का, ते नरकासारखं म्हणजे मला काय म्हणायचं होतं की तिथे जी पेशंटची जी भूमिका आहे ना त्याच्यावर अवलंबून आहे. एखादा पेशंट समजा स्वामी भक्त आहे बरं का, आणि तो अखंड स्वामींचं नाम घेत पेशंट ऍडमिट झाला कोविड हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्याकरता तो नरक नाही. नरक या शब्दाचा अर्थ कुठे कोणत्या अर्थाने वापरला हे समजणं आवश्यक आहे. की जो सुखदुःखाला भीतो, जो दुःख आलं समोर की जो भयभीत होतो ना, तर तो स्वामींपासून दूर गेलेला असतो. आणि जो स्वामीपासून दूर गेलाय तो नरक आहे. म्हणजे तिथे डॉक्टर किंवा हॉस्पिटल हे नरक नाहीये. तर जो पेशंट ज्या भावनेने त्या हॉस्पिटलकडे पाहतो त्या भावनेतून नरक निर्माण होतो. तुमच्या लक्षात आलं का? त्यामुळे तुम्ही असा समज करून घेऊ नका की म्हणजे नाही नाही, असं 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 नाहीये. हे नाही क्लेश नाही. आणि हे बघा, सुख आणि दुःख किंवा क्लेश जे असतात ना, हे क्लेश हे नेहमी केवळ देहाच्या पातळीवर असतात. आत्म्याच्या पातळीवर क्लेश नसतात, लक्षात घ्या. हा. त्यामुळे जो आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे आणि जो कोविडच्या हॉस्पिटलमध्ये जरी गेला, म्हणजे असे माझ्याकडे 3-4 भक्त आहेत आणि ते म्हणत त्यांनी मला सांगितलं की मी तिथे गेलोय तर अखंड महाराज आमच्या बरोबर आहेत, असा आम्हाला सारखा अनुभव येत होता आणि आम्हाला यत्किंचितही भीती वाटली नाही. असे आता कालच मला एका आमच्या भक्ताशी बोलणं झालं, तेव्हा ते भक्त काय म्हणाले माहितीये का, की आम्ही ऍडमिट झाल्यापासून बाहेर येईपर्यंत अखंड महाराज आमच्या बरोबर आहे. आणि कोणी डॉक्टर येतात, तपासतात, औषधे देतात, याच्याकडे आम्ही फार काही म्हणजे ह्याच्याने पाहत नव्हतो. ठीक आहे, ते काय चाललंय ते, पण जे आहे ते स्वामी आहेत. जे करतात ते स्वामीच करतात. त्यामुळे जे काही आपल्याला अनुभव येतोय किंवा जे काही आपण नामस्मरण करतोय ते महाराजांचंच करायला पाहिजे. म्हणून त्याही हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकरता तो स्वर्गच झाला, तर नरक राहिला नाही. तर नरक हो आणि स्वर्ग ही म्हणजे तुमच्या मनाची अवस्था आहे. हो जे भयभीत झाले त्यांच्याकरता नरकच आहे ना. हो, हो भिणं, अस्वस्थ वाटणं, अशांत वाटणं, काय अधीर वाटणं, हे सगळे जे आहेत ना, हे नरकाचे लक्षण आहेत पूर्ण. आणि ते हो ठरवलं तर माणूस त्याचा म्हणजे त्याग करू शकतो, आहे की नाही? हो बोला म्हणजे बोला. हा आता बोलल्यामुळे नाही पण आम्हाला पण ते बघून किंवा आम्ही पण थोडं जास्त इन्व्हॉल्व्ह झाल्यावर असं क्लेशदायक नाही वाटतं म्हणून. नाही नाही, असं काही नाहीये. आणि तुम्ही तुमच्या इतकं उच्च कर्म कोणीच करत नाही. तुम्हाला जी काही पुढे गती मिळणार आहे ती अतिशय उच्च गती आहे. की हो हे तेव्हा त्यागाच्या भूमिकेतून जेव्हा मनुष्य करतो, मानव सेवेच्या भूमिकेतून जेव्हा डॉक्टरचं काम जो करतो ना, त्याच्या इतकं श्रेष्ठ मनुष्य या पृथ्वीवर दुसरा कोणीच नाहीये, हे लक्षात घ्या. हो त्यामुळे तुम्हाला मिळालेला जो हा प्रोफेशन आहे, हा अत्यंत नोबल प्रोफेशन आहे. आता हो त्याच्यामध्ये 5% 10% काही वगळून सोडा, थोडे जे पैशाच्या मागे लागलेत आणि ज्यांनी याचा उपयोग करून केवळ पैसा लुटायचा प्रयत्न केलाय, तर त्यांची तर गती ही दुर्गतीच होणार आहे. पण ज्यांनी मानवतेची सेवा म्हणून केलेलं आहे, तर ते अतिशय उच्च स्थितीमध्ये जाणार आहे, त्यात काही शंका नाही. त्यामुळे तुम्ही आणि कुठलीही शंका ठेवू नका. नाही तुमचं नाही व्यवस्थित कार्य करा. हा बोला. ते अग्नीविषयी होतं की जेव्हा आपण अग्नी यज्ञ करतो किंवा अग्निहोत्र करतो हो हो. तर नेहमी असं आपण तर आपलं भाव महत्वाचा आहे की अग्नीचं जे आपण आव्हान करतो किंवा जे येतं आपण तर माचीसने किंवा त्याच्याने करतो बाकी अग्नीने, तर तिथे भाव महत्वाचा आहे का कसं आहे? भावच महत्वाचा आहे. मी म्हणतो कोणतेही विधी असो, आपल्या प्रत्येक विधिविधानामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर भावच आहे. आपण जेव्हा धारणा ठेवतो की हा अग्नी म्हणजेच तो अग्निनारायण आहे, त्यावेळेस तो अग्निनारायणच असतो. हा. आणि तुम्ही अरणीवर घासून सुद्धा जर तो भाव ठेवला नाही, तर तो केवळ अग्नी असतो. बस, त्यामुळे भाव महत्वाचा आहे. हा, ठीक हो आहे. चला, खूप आशीर्वाद, महाराजांची कृपा आहे. बोला बोला, अजून बोला. श्री स्वामी समर्थ काका. हा, आशीर्वाद. अरे वा वा वा, आज सगळेजण आहेत, छान. आम्ही सगळ्यांनी प्रवचन ऐकलं आज. हा. वा वा, सगळ्यांनी ऐकलं का? हो वा, खूप आनंद आहे बाबा, खरंच फार छान आहे. खूप हा. आनंद वाटतो तुम्हाला सगळ्यांना एकत्र पाहून, मला इतका आनंद होतोय. महाराजांची कृपा आहे. आईनी पण ऐकलं का? आजीनी हो हो, आजीनी पण ऐकलं. हा. ऐकलं का? छान आजीनी छान. पण चला, ऐकलं. खूप छान आहे. मला इतका आनंद वाटतो. तुम्ही हा. सगळे एवढा इंटरेस्ट घेऊन, मोहितनी ऐकलं हो. आणि तुम्ही दोघांनी ऐकलं, छान. आई बाबांनी ऐकलं. खूप मला
खूपच आनंद होतो अगदी. बस हे ज्ञान असंच घेत राहा आणि हे सर्वश्रेष्ठ आहे. ह्या ज्ञानाच्या पलीकडे काहीच नाही. अगदी हे सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ आहे आणि त्याचा स्वीकार करून तुम्ही तसेच निर्भय व्हा. तसंच तुम्ही सर्वांच्या बद्दल नेहमी क्षमाशील राहा, तितिक्षायुक्त राहा आणि सर्व समाजामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये तुम्ही परमेश्वराला पाहण्याची क्षमता तुमच्यामध्ये येऊ द्या. व्यवहाराच्या दृष्टीने जो व्यवहार करायचा तो करावा, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा आहे ही धारणा ठेवली पाहिजे. बस. म्हणून कोणाचंही अकल्याण होईल, कोणाचंही नुकसान होईल, कोणालाही दुःख होईल अशा प्रकारचं आचरण ठेवायचं नाही. आपल्या सहवासात कोणी जरी आला त्याचं कल्याणच झालं पाहिजे, तो आनंदित झाला पाहिजे असा आग्रह आपल्याशी ठेवा. हा ठीक आहे. काका आता येण्याची आणि दर्शनाची इच्छा आहे, बस आता लवकरात लवकर. ती इच्छा पूर्ण करण्याकरता तर आम्ही बसलोय ना मग. स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला कोण आहे? झाले का अजून कोण कोण आहे? कोण राहिलं या? नमस्कार काका, शशांक बोलतोय. हा शशांक, आशीर्वाद आहे. आशीर्वाद. गीतेची परत रिव्हिजन झाल्यासारखं वाटतंय. हो हो भगवद्गीतेचं आहे. मग काय सुपनिषद सु म्हटल्याच नाही भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या खाली. तर सुपनिषद सु म्हणजे जेव्हा उपनिषद आपण सांगतो तेव्हा भगवद्गीतेचं स्मरण होणं म्हणजे सुपनिषद सु. तेव्हा तो असा त्याचा अर्थ आहे. छान, उत्तम आहे. चांगलं ह्याच्याने श्रवण करा. आशीर्वाद. स्वामी कृपा. कोण आहे? हा श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हा बोला बोला. सेम सगळं व्यवस्थित ऐकलं काका प्रवचन? ऐकलं का प्रवचन? ऐकलं का? हो. फार अतिशय महत्वाचं ज्ञान आहे ते. पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याच्या अनुसार तुम्ही नेहमी आनंदी राहा. त्याचा मुख्य काय, आनंदी राहणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा संदेश आहे. काय कोणतीही अनुकूल आणि प्रतिकूल ही गोष्ट मनापर्यंतच असते, त्याच्या आत्म्यापर्यंत अनुकूल प्रतिकूल असं काही राहतच नाही. तर आपण आपल्या आत्मस्थितीमध्ये जर राहिलो तर आपल्याला काही अनुकूल प्रतिकूल नाहीच आहे. जे आहे ती महाराजांची व्यवस्था आहे, महाराजांनी केलेली व्यवस्था आहे. मग ती आपल्याला दुःख देणारी आहे असं समजणं चुकीचं आहे. म्हणून ती धारणा जर एकदा तुमची झाली पक्की की महाराजच आहेत सर्व, तर त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही हेच सांगितलंय पूर्ण याच्यामध्ये. तर ती एकदा गोष्ट तुमची पक्की झाली तर सुख दुःख अनुकूल प्रतिकूल अशा प्रकारची कोणती भावना राहणार नाही आणि तशा स्थितीत तुम्ही सगळेजण जावा हा माझा आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा. बोला. स्वामी समर्थ काका. हा मृणबाई ऐकलं का? हो नाही, मी थोडं लेट जॉईन केलं. बरोबर. मला प्रश्न होता ते वासना नको ते बरोबर आहे, पण मग अम्बिशन आणि ते कसं मॅनेज करायचं? उद्देश आणि इच्छा ह्या दोन गोष्टी आहेत. एक लक्षात घे, एक उद्देश असतो आणि एक इच्छा असते. इच्छा जी असते ना ती नेहमी कुठल्या तरी सुख उपभोगाची इच्छा असते आणि उद्देश जो असतो तो उद्देश म्हणजे काहीतरी सगळं जगताचं मानवतेचं सर्व विश्वाचं कल्याण करण्याकरता तो उद्देश आहे. परमेश्वर प्राप्ती हा उद्देश आहे. तिथे इच्छा शब्द वापरता येत आणि इच्छा कधीही पूर्ण होत नसते आणि उद्देश नेहमीच पूर्ण होत. असते. हा आता लक्षात आलं का मी काय म्हणतो? कळलं. आशीर्वाद. थँक्यू काका. हा बोला. हा नमस्कार. बोला स्वामी. बोला स्वामी. बोला. नमस्कार काका. हा बोला बोला. आशीर्वाद आहे खूप. बोला. आशीर्वाद असू द्या काका. हो खूप आशीर्वाद. झालो काही हरकत नाही. हा पण नंतरची चर्चा ऐकले नंतर. छान उत्तम. हा बोला. कल्पनाताई नागापूरकर बोला. नमस्कार म्हणलं काका. हो आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद आहे. हा बोला बोला बोला. काही नाही, नमस्कारच करायचा होता. आई म्हणे, आईने ते पूर्ण ऐकलं तर नमस्कार करायला ये म्हणून. हो खूप आशीर्वाद आहे. आणि कालचं तुमच्याकडचं कीर्तनही ऐकलं मी थोडं. उपक्रम आहे. गुरुजींना सांगा. खूप छान वाटला.
चला बरं झालं तुम्ही ऐकताय, चांगली आनंदाची गोष्ट आहे. इतकं छान वाटतंय काका आणि समजायला लागलं. बहुतेक माझी आकलन शक्ती वाढली असावी तुमच्या चांगलं आहे, खूप आशीर्वादाने. छान आहे. वा वा वा. आणि अजून काय पूर्ण अजून वेळ काय ऐकू करता? शकू लागले आणि सगळं समजते. खूप छान वाटते. खूप आनंद आहे ना, मग खूपच छान. खूप छान, खूप छान. हो हो हो. चालेल. नमस्कार काका. आशीर्वाद आहे. हा बोला, आम्ही बोला. श्री स्वामी समर्थ. समर्थ, खूप आशीर्वाद आहे. आम्ही ऐकलं का आजचं प्रवचन? हो ऐकलं. छान. आणि आजही अशी पुन्हा अनुभूती आहे की काय का गुरु काय का शिष्य अशी. हो मग काय असंच आहे ना, सगळं एकच आहे म्हटल्यानंतर अभेद्यता ज्यावेळेस येते तेव्हा शिष्य आणि गुरु त्याच्यातले भेद कसा काय असेल. पण त्याच्यातली एक रहस्य सांगतो या निमित्ताने, की शिष्य जो आहे तो गुरुला नमस्कार करतो आणि गुरु शिष्याला आशीर्वाद देतो आणि आपण म्हणतो दोघांमध्ये परमेश्वर एकच आहे. तर याचा अर्थ कसा लावायचा, तर ते मी सांगतो, ते समजणं आवश्यक आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की प्रकृतीमध्ये भेद असतो, भेद नेहमी प्रकृतीत असतो, परमेश्वरामध्ये भेद नसतो. त्यामुळे बाह्य प्रकृतीच्या स्तरावर शिष्याने गुरुला नमस्कार करावा काय, आणि गुरुने शिष्याला आशीर्वाद द्यावा. परंतु तत्वस्वरूपामध्ये दोघही एकच आहेत, दोघांमध्ये अभेद्यता आहे हे गुरु तर जाणतोच, पण शिष्यानेही जाणावं आणि शिष्याने आपल्या आचरणामध्ये देहाच्या माध्यमातून गुरुला नेहमी शरण जावं आणि आत्मस्थितीमध्ये ध्यान धारणा करताना गुरुशी एकरूप व्हावं. तेव्हा तत्वस्थितीमध्ये एकरूप आहेत आणि स्वभावाच्या स्थितीमध्ये भेद आहे. तेव्हा भेदामध्ये अभेद्यता सिद्ध झाली पाहिजे. आलं लक्षात? छान छान, फारच फारच. खूप कृपा आहे. बोला. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज. किरण बोला, किरण सामंत. काका नमस्कार. वा वा, आज आई आहेत. वा हो, आई आहे, आर्या आहे. छान छान, खूप आशीर्वाद आहे सगळ्यांना. वा वा वा, खूप आनंद आहे. ऐकलं का तुम्ही आजचं प्रवचन? खूप सुंदर झालं. आणि मला असं वाटतं नेहमी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी अशा क्लिअर होत जातात. आता एक साधी गोष्ट म्हणजे इच्छा आणि उद्देश इतकं सुंदर होतं. पुष्कळ वेळा कर्मयोगावर हा प्रश्न विचारला जातो, कर्मयोगावर किंवा कुठलीच आम्ही फळाची आशा न देता काम का करावं. तर मी म्हणतो फळाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. मी पहिल्यांदा सांगतो, कारण ही ह्याला एंडच नाही ना. मला हे हवं ते हवं, तर हे सगळ्यांत तृप्त होतोस का तू? तर नाही. मग ते मिळाल्यानंतर आणखीन काहीतरी हवं हे राहतच. म्हणजे खऱ्या अर्थाने इच्छा पूर्ण होतच नाही, ती अपूर्णच राहते. जी अपूर्ण राहते ती इच्छा, आणि जो पूर्ण होतो तो उद्देश. मला रामाचं दर्शन घ्यायचंय हा उद्देश आहे माझा. माझं जीवन त्याच्याकरता आहे, बाकीचं जीवन फोल आहे माझं. मला रामाचं दर्शन झालंच पाहिजे, माझा तो हक्क आहे, माझा तो हट्ट आहे आणि माझा तो उद्देश आहे. एवढं तुम्ही जर अगदी पोट तिडकीने जर रामासमोर म्हटलं की नाही, अहो रामाचे काय मजा आलंय तुम्हाला दर्शन न द्यायचं काय, म्हणजे तो उद्देश आहे. लक्षात घ्या, जीवनाचा उद्देश ज्याला कळाला ना तर त्याचं जीवन धन्य झालं. पण परमात्मा प्राप्ती हा उद्देशच आहे जीवनाचा खरं सांगायचं. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना प्रपंचातल्या, या त्यावेळेस तात्पुरत्या करायच्या आहेत, या काही टिकणाऱ्याही नाही आहेत. आणि ज्याला कळालं हे टिकणारा नाही आहेत तर तोही त्याच्यातून लवकर मोकळा होतो. पण ज्याला ते कळालंच नाही ना, तो म्हणतो मला इतकं मिळालं तर बरं होईल, मला इतका पगार झाला तर बरं होईल, मला अरे पण तितकं मिळाल्यानंतर काही राहणार नाही असं कशावरून, काहीतरी राहतच, अजून शेष काहीतरी राहिलंय. म्हणून इच्छा ही कधीही पूर्ण होत नाही, मी सिद्धांत सांगतो तुम्हाला. आणि उद्देश हा नेहमी पूर्ण होतो. बस हे दोन गोष्टी का. आणि कर्मयोग जो आहे तो उद्देश पूर्ण करण्याकरता आहे, कुठल्याही प्रकारची भोग इच्छा पूर्ण करता नाही. म्हणून फलिच्छा ठेवू नका, हे कारण त्याचं हे लक्षात. अधिकार शब्द जो वापरला आहे तर अधिकार शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य आहे. मनुष्याला स्वातंत्र्य दिलं भगवंताने, जन्मताच त्याला सुप्तावस्थेमध्ये विवेकही दिलेला आहे, परंतु तो जागृत करणं हे त्याचं काम आहे ना. बरोबर. तो उपजत गोष्टी जागृत करतो पण अंतःप्रेरणा जागृत करत नाही. उपजत गोष्टी असतात, मला चांगलं खायला प्यायला मिळालं पाहिजे, चांगले भोग मिळाले पाहिजे, पण अंतःप्रेरणेमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला परमात्मा प्राप्त करायचं. पण उद्देशाकडे जेव्हा जायचंय तेव्हा अंतःप्रेरणेत जातो, आणि जेव्हा इच्छेकडे जातो ना तेव्हा उपजत वृत्ती येते. त्या उपजत वृत्ती म्हणजेच जीवभाव आहे, त्याला इंग्लिश मध्ये इन्स्टिंक्ट असं म्हणतात. काय
त्याला आणि सगळ्यांना आणखी एक गोष्ट सांगायची होती म्हणजे काय विचार की विचारा. खूप छान ज्ञान मिळतच आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण ती हो. धारणा तुम्ही म्हणतीत ना ती आपल्या हो. सत्संगामुळे होत असते पक्की सारखी. त्यामुळे त्याचं हा. सातत्य खूप जरुरीच आहे की दर खूप रविवारी जेव्हा आम्ही इथे ऐकतो खूप तुम्ही छान. बरंच काही सांगता हो त्याच्यामुळे ते हो हळूहळू पक्क होत जातं आणि त्याप्रमाणे आपली वागणूक होत जाते. बस म्हणजे तेच म्हणतो. अधिक साधना जर बरोबरीने चांगली होत असेल आणि परमेश्वराच्या कृपेने सद्गुरूंच्या हो कृपेने तर होतेच मग त्याच्यासारखं मग दुसरं काही हे नाही आणि तुमचा नाही. आशीर्वाद आणि कृपा ही ही हवीच महाराज आहे. असं आहे बघा, आम्ही म्हणजे श्रीकृष्णाच्या बासरी सारखे आहोत तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे ते स्वर जर चांगले निघाले तर बासरीचं कौतुक असतं का? तर कौतुक हे त्या ज्यांनी ती फूक मारली आहे आणि जो तो कलाकार आहे ना त्याचीच असते. तर आम्ही बासरी आहोत तेव्हा कौतुक जे आहे ते महाराजांचं आहे. स्वामी कृपा, स्वामी कृपा, स्वामी कृपा. स्वामी कृपा. हा बोला, अजून कोण आहे? स्वामी समर्थ काका, मीनल हा बोलते. सांग, हा बोल 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 मिनल. नमस्कार हा करते. हो आशीर्वाद आहे, बोल बोल. खूप दिवसांनी मी जॉईन झाले. आमचं ते फ्री सेशन चालू आहेत हो मेडिटेशन मला आणि कळालं ते, हो कळालं ते मला. संपले आता आणि छान. कोर्स पण काल झाला बरं बरं छान. आणि एकदम. छान खूप खूप दिवसांनी मी दर्शन घेतलं तुमचं. मला नमस्कार. खूप आशीर्वाद आहे, खूप छान. उत्तम. गुरुपौर्णिमेला नक्की भेट होईल ना? हो होईल होईल. नाही शंका घ्यायचा विषय नाही हा. शंका घेतली तर गडबड होईल. शंका नाही, घेऊ नका. शंका नाही. हा. का हा प्रश्न नाही विचारत. होईल बस एवढंच म्हणायचं. Yes. आता आपली भेट गुरुपौर्णिमेला होणार, नमस्कार. बस एवढंच म्हणायचं. होईल का, होणार का नाही, कशी होईल, Yes. काय होईल, ते सगळं महाराजांच्याकडे आहे. डिपार्टमेंट माझ्याकडे नाही. हो. ठीक आहे. हो. हा, बोल. हो. हा नमस्कार काका. श्री हो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा आहे सगळी. हा सगळे चांगले धैर्याने राहा, उत्तम राहा. काय जे जे घडतं ती स्वामींची इच्छा असते आणि महाराजांच्या कृपेने सगळं काही बरोबर संतुलन होत असतं. काळ येतो, काळ जातो. काय हजारो वर्षापासून असाच काळ येत गेला, हजारो वर्षापर्यंत तो जात राहील. तर येणाऱ्या जाणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या नसतातच, पण त्याच्यामध्ये असलेला जो परमात्मा आहे ना तो आपला असतो. त्याच्यामध्ये असणारं जे वात्सल्य असतं ते आपलं असतं. त्याच्यावरचा आपला हक्क कधीच कमी होऊ शकत. देह हा येतो आणि जातो. देहाला हे अस्तित्व म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, असतानाच ते नसतं. ज्यावेळेस जन्म होतो की नाही तेव्हाच मृत्यू हा झालेला असतो. आणि अखंडभर जन्म आयुष्य सगळं हे मृत्यूनीच भरलेलं आहे. प्रत्येक क्षण हा मृत्यू होतो आणि ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता ना तो मृत्यूचा मृत्यू आहे, लक्षात घ्या. तो मृत्यू नाहीये. तो मृत्यू होण्याची प्रक्रिया संपली म्हणून मृत्यूचा मृत्यू आहे, हे रहस्य लक्षात घ्या त्या निमित्ताने. म्हणून आपण अखंड स्वामींचं स्मरण करायचं आणि स्वामीच अखंड आहेत तेच आपल्याला विविध रूपाने दिसतात. अशा प्रकारचा भाव ठेवून नेहमी शांत राहायचं, आनंदी राहायचं, धैर्यवान राहायचं. सगळ्यांना खूप आशीर्वाद आहे महाराज. गिरीश, गिरीश आशीर्वाद आहे. गिरीश, हा चला. त्याच्यामुळेच होतं त्यांची खूप काका. हो हो. हा काय गिरीश अगदी देवाचं रूप आहे गिरी म्हणजे. माहिती आहे त्याची मला. खूप मदत होती. हा मग बोलणारच ना, मग तू तसा आहेच आहे. तो गिरीश तसाच आहे. गिरीश या शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला? गिरीवर असणारा ईश्वर. टोकावर जो पर्वताच्या टोकावर बसलेला ईश्वर आहे त्याला गिरीश म्हणतात आणि त्याला जो ओळखतो त्याला भक्त म्हणतात. काय पाहिजे ना, दोघांमध्ये भेद काय? पुष्कळ आशीर्वाद आहे. आणि गिरीश तू स्वतंत्रपणे मला बोल कधी फोनवर. हा चालेल. सांगतो काका त्याला. सांग. आशीर्वाद. स्वामी स्वामी समर्थ. जय जय स्वामी. जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ. बोला. कोण आहे? काळेंकडे. काळे, हा बोला. हा बोला काळे. हो आशीर्वाद आहे. ऐकलं का प्रवचन? हो आशीर्वाद आहे. बोला काळे. प्रवचन ऐकलं. हा हा बोला. प्रवचन ऐकलं सगळं. हो हो. पण ते तासभर कंटिन्युअसली अटेन्शन फोकस ठेवायचं हो ते झेपलं नाही. बर बर. काही हरकत नंतर मी हे व्हिडिओ ऑफ करून आडवा पडलो होतो. बरोबर. काही हरकत नाही. नंतर ऐका. काही नाही, काही प्रश्न नाही. हे कायमस्वरूपी रेकॉर्ड केलेलं असल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा ऐकू शकता. काही ते ज्ञान जे आहे ते काही लुप्त होणार नाही. ऐका. आणि ते अखंड ज्ञान आहे. बोला अरुणाताई बोला. हा बोला. ऐकल्यानंतर खूप आनंद होतो.
आणि त्याच्यामुळे दिवस खूप चांगला जातो. हो ना, बस बस तेच आनंद घ्यायचा असतो. आणि ते जे ज्ञान आहे ते आपल्यामध्ये मुरवायचं असतं. पूर्ण मुरलं पाहिजे आनंद आणि हा ज्ञान सुद्धा. चला, खूप आशीर्वाद सगळ्यांना. कृपा आहे, अखंड कृपा आहे. आशीर्वाद. हा, बोल रश्मी, बोल रश्मी. हा, श्री स्वामी समर्थ काका. बोल बोल. हा, बोला. तुमचा दिलेला हा ज्ञान ऐकायला आम्हाला इतका म्हणजे उत्सुकता वाढते ना नेहमी. म्हणजे परत नंतर पण ऐकतो आम्ही आणि त्याच्यात पण रस येतोय आता. फार छान आहे, फार छान आहे. खूप आनंद आहे. हे ज्ञान सतत घेत राहा आणि आयुष्य हे आनंदाचं ठेवा. ज्ञानाचा परिणाम हा आनंदात झाला पाहिजे. ज्ञानाचा परिणाम आनंद आणि समाधान आणि कोणत्या संपूर्ण आकलन करण्याची क्षमता मिळाली पाहिजे. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला. श्रेया कोण आहे? कोण श्रेया? हा, बोला. दिसत चेहरा. चंद्रशेखर. हा, चंद्रशेखर दुसरे बोला. चंद्रशेखर, हॅलो चंद्रशेखर. आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. काय म्हणता? काय परिस्थिती आहे? छान. ऐकलं का पूर्ण आजचं? हो, ऐकलं. खूप छान. आनंद आहे. महाराज खूप आनंद आहे अगदी. बस असंच हे ज्ञान ऐकत राहा पूर्ण. आणि वरचेवर असं चढती भाजणी आहे नुसती. म्हणजे वरचेवर जे पुढचं जसं आपण ऐकत जाऊ ना, तसं त्या नचिकेताने एक प्रश्न विचारला आणि त्या यमराजाला त्याचं उत्तर देताना केवढ्या प्रकारचे त्याला दृष्टांत आणि किती त्याला त्याचं सांगण्यातही आनंद मिळतोय हे आपण पाहतो. आपण की तो परमात्मा कसा आहे हे किती दृष्टांताने तो सांगताय, आहे की नाही? हो, खूप छान आहे. ऐका. हो, अगदी अगदी. खूप आशीर्वाद. मागे कोण आहे तुमच्या? ते कोण आहेत तुमच्या मागे? कोण आहे? अच्छा अच्छा, देशपांडे. हा, आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा सगळ्यांवर खूप कृपा राहो. हा, चालेल. नमस्कार सर. ऐकलंय मी. हा, कोण बोलताय? प्रवचन ऐकलंय. हा, देशपांडे बोलताय. देशपांडे. हा, आलं लक्षात. हा, बोला. ऐकलं चांगलं प्रवचन. छान. अगदी खूप छान. खूप असंच पूर्ण श्रवण करा. श्री स्वामी समर्थ. हा, बोला माधुरीताई, बोला. आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज माईक. हा, हॅलो बोला. नाही, आवाज येत नाही. आशीर्वाद आहे. हा, मागे तुमच्या मागे ज्या आल्यात त्या भेटलेल्या आता. खूप आशीर्वाद आहे. हा, तुमच्या कुणीचाही आवाज येत नाही तुमचा, पण हरकत नाही. मी तुमच्या ओठाच्या हालचालीवरून तुम्ही काय बोलताय लक्षात येतं मला. चला, खूप छान. सगळे आनंदी आहेत ना? असेच राहा. खूप आशीर्वाद आहेत. महाराजांची खूप कृपा आहे. छान. स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ काका. हाँ बोलो भरत. आशीर्वाद है भरत, कैसे हो? लास्ट वीक नहीं अटेंड कर पाया, यही मानव कल्याण सेवा में था, बहुत ज्यादा बहुत वो सबसे श्रेष्ठ कार्य है आप कर रहे हो। वही करते, जितना हो सके उतना करते रहो। आप जितना बताया वो सब तो प्रैक्टिकल, मेरा पहला हो रहा है, थियरी बाद में आ रहा है, मेरा उल्टा हो रहा है, तो अच्छी बात है, अच्छा बहुत लगता है। कोई बात नहीं, बहुत बस आशीर्वाद बना रहे। बहुत आशीर्वाद है, बहुत स्वामी 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 समर्थ, श्री स्वामी समर्थ। अजून कोण राहिलाय? अजून कोण आहे? चला, वेळ झालेला आहे जवळपास, कोणी राहिलं नसेल तर त्या कोण आहे? श्रेया काका, मला एवढंच बोलायचं होतं की तुमचा आवाज ऐकून पण शांत वाटतंय मला आता खूप. ही महाराजांची कृपा आहे. म्हणजे मी थोडं लेट जॉईन झाले, पण तेव्हा खूप डिस्टर्ब वाटत होतं, पण तुमच्या आवाजानेच मला खूप असं वाटतंय. हो हो, आनंद आहे, फार आनंद आहे. अजून कोण राहिलंय का बोलायचं? नमस्कार काका, भक्ती शेटे मुंबईवरून.
हो आलं लक्षात. आशीर्वाद आहे. सगळे तुम्ही बरे आहेत का? तुम्ही आनंदी आहात का सगळे? हो. आणि हा? एक वेगळाच हा. दृष्टिकोन मिळतोय बघायला जीवनाकडे, त्याच्यामुळे असं निगेटिव्हिटी खूप प्रमाणे कमी होत आहे. हा तेच महत्वाचं आहे. सगळ्यात शेवटी निगेटिव्हिटी कमी झाली पाहिजे. हा चला खूप आशीर्वाद. हा बोला वैद्य बोला. हा श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बाजूला कोण कशा आहात बसले तुम्ही? ते? माझे कोण आहेत? पप्पा आहेत. पप्पा आहेत का? चला सुभाष खूप सुभाष दिघे. सुभाष दिघे. प्रकाश काकांचे मित्र आहेत ते. अच्छा बरं प्रकाश काळेंचे. हा छान. आणि हा, पुस्तकाच्या उद्घाटनाच्या त्यावेळेस तुमची त्यांची भेट झाली होती. अच्छा बरं छान. वा वा. आज त्यांच्याकडे आले, म्हटलं आपण आज एकत्र अटेंड करूया. खूप आता छान. ऐकलं का प्रवचनाचं पूर्ण? खूप छान झालं. खूपच कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. सगळे बोलवते धनी महाराज आहेत अगदी. हा ऐकत जा, असंच ऐकत जा. त्याचं ज्ञान पूर्ण मध्ये घ्या आणि त्याप्रमाणे आनंद मिळवला पाहिजे. ज्ञानाचा परिणाम आनंदात झाला पाहिजे बस. हा कृपा. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. काका नमस्कार काका. हा नमस्कार संदीप. कसे आहेत तुम्ही? काका बस मजेत आहे काका. म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत. बरोबर आहे. खूप नशीबवान आहे काका मी की मुळे तुमच्याशी आमची भेट झाली आणि इतकं छान ज्ञान मिळतंय. खरंच खूप आनंद मिळतो. खूप आनंद मिळतो. कृपा आहे महाराजांची सर्वांवर, तुम्हा सर्वांवर. आणि एवढ्या शंकाचं समाधान एवढं छान होत आहे. म्हणजे मनात काही प्रश्नच येत नाही, त्याची उत्तरं मिळत जातात. हो ती सगळी महाराजांची कृपा आहे तुमच्यावर. आशीर्वाद आहे काका. आशीर्वाद खूप आशीर्वाद आहे. हो आशीर्वाद आहे बेटा. कल्याण स्वामी कृपा. कोण राहिलं? रजनी जोशी, सारिकन मार्कंडे, श्रेया कोण आहे माहिती? रुद्र तेज. चला हा बोला बकरंद बोला. हॅलो. काही नाही, आत्मन प्राप्त करण्याच्या उद्देशाने नमस्कार करतो. छान आनंद आहे. कृपा आहे महाराजांची अखंड कृपा आहे. बस खूप कृपा आहे. खूप आनंद आहे. छान बोला सुधा बोल. हा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. मागे कोण आहेत? सासरे आहेत म्हणजे दादा आहेत. हा नमस्कार श्री स्वामी समर्थ. झाला आणि खूप ज्ञानाचा खूप मोठा आज तुम्ही आम्हाला ज्ञानामृत पाजलं. ती बोलायची तुमची ढळ वगैरे फार भावलं मला. म्हणजे आता ही माझी सून आहे. आता आज माझ्याकडे आलेली आहे. आमचे मामा तुम्ही ऐका. आणि मला जरा अध्यात्माचं आहे. आम्ही जरा माझ्याकडे जे आहे ते आम्ही आमचं. छान फार आनंद आहे. खूप आनंद आहे. पण तुमचं ऐकून आम्ही प्रचंड म्हणजे आज एकदमच विस्मित आहे. आय वॉज सो ॲस्टॉनिश्ड. आमच्यावर अशी कृपा राहू दे आमच्या घराण्यावर. हो खूप कृपा आहे. खूप कृपा आहे. काका प्रणाम. हा प्रणाम आशीर्वाद. गजानन केचे बोलतो. अरे जरा रूप बदललंय थोडं, दाढी वाटली. हा तेच म्हटलं. कसे आहात तुम्ही गजानन? बस मजेत आहे. आशीर्वाद असू द्यावा. आज ऐकलं का तुम्ही? आज प्रवचन ऐकलं? अरे थोडा आनंद घेतला. खूप छान. वा खूपच छान. सगळ्यांनीच घरचे पण होते. हो का? अरे वा फारच छान झालं. खूप छान. चला आम्हाला पण हुरूप तुमच्यासारखे ऐकायला लागले तर आमचा हुरूप वाढतो, एकदम उत्साह वाढतो. नाही असं नाही काका, उलट आम्हाला त्याचा फार म्हणजे ज्ञानामध्ये भर पडते अजून. हो हे उपनिषद जे आहेत ते फार श्रेष्ठ आहेत. आणि त्यातल्या त्यात ते कठोपनिषद जे आहे ना ते आत्मज्ञान देणार आहे आणि परमेश्वराचं ज्ञान देणार आहे. नचिकेताचा प्रश्न आणि यमदेवानी दिलेलं विस्तार आणि उत्तर आहे. खूप अनेक दृष्टांत देऊन. आणि त्यामुळे ते सांगायला मला खूप आनंद मिळतो अगदी. आणि तुमच्यासारखे श्रोते आले तर अजून आनंद मिळतो अगदी. खूप छान. बस आमचं भाग्य आहे काका. हो खूप आनंद वाटला बरं. तुम्ही असाच आशीर्वाद असू द्यावा. आशीर्वाद आहे तुमच्याकडनं. खूप चांगलं कार्य होणार आहे पुढे अजून भविष्यामध्ये. खूप छान कार्य होईल लागते. खूप आशीर्वाद आहे. महाराजांची कृपा.
धन्यवाद. स्वामी कृपा, स्वामी स्वामी झालं. चला, बराच वेळ झालाय, 12:50 झालेत, त्यामुळे मी इथे आता थांबतो. पुढच्या रविवारी भेटूया आपण. पुढच्या रविवारी दुसऱ्या अध्यायातला आणि दुसरी वल्ली असं आपण हे पुढच्या वेळेस घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी महाराज की जय.